वळूयात पुढच्या बातमीकडे। पुढची बातमी येते आहे नाशिकमधनं। नाशिकमध्ये शांतिगिरी महाराजांवरती गुन्हा दाखल झालेला आहे। ईव्हीएम मशीनला हार घातल्याप्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे। निवडणूक नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आपल्याला माहिती आहे, सकाळी सकाळी शांतिगिरी महाराजांनी मतदान केल्यानंतर त्यांनी ईव्हीएम मशीनला हार घातलेला होता आणि यानंतर पडसाद उमटू लागलेले होते। अखेरीस पोलिसांनी, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे। अधिक माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळे यांच्याकडनं। लक्ष्मण, आपण पाहतो आहोत की मागच्या वेळेला सुद्धा असाच एक प्रकार झालेला होता। कोणीतरी ईव्हीएम मशीनची पूजा केलेली होती, कोणीतरी कांद्यांचा हार घेऊन गेलेला होता आणि आता थेट शांतिगिरी महाराजांनी ईव्हीएमला हार घालण्याचा प्रयत्न केलाय। गुन्हा दाखल केल्यानंतर शांतिगिरी महाराजांची पोलिसांची हुज्जत सुद्धा झाली आहे। नेमका काय दावा शांतिगिरी महाराजांनी केलेला होता? तुषार, माझ्या हातामध्ये ही FIR ची कॉपी आहे। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यामध्ये शांतिगिरी महाराजांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। कलम 188 अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। खरं तर शांतिगिरी महाराज आज सकाळी ज्यावेळेला मतदानाला गेले त्यावेळेला शांतिगिरी महाराजांनी मतदान प्रक्रिया जी आहे, अर्थात त्यांचं स्वतःचं मतदान त्यांनी पूर्ण केलं आणि ते मतदान करून बाहेर आले आणि त्यानंतर शांतिगिरी महाराजांनी त्यांच्याजवळ असलेला एक फुलांचा हार जो आहे तो त्या ईव्हीएम मशीनवरती टाकला आणि ईव्हीएम मशीनला नमस्कार केला, पाया पडले। या सगळ्यानंतर त्या ठिकाणी असलेले नायब तहसीलदार जे आहे ते त्यांनी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे शांतिगिरी महाराजांच्या विरोधात। मी आता शांतिगिरी महाराजांच्या कुटियाच्या बाहेर आहे। आतमध्ये आता शांतिगिरी महाराज यांची ध्यानधारणा सुरू आहे। त्यांच्याही प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आपण त्यांच्या कुटियाच्या बाहेर आहोत। या कुटियाच्या आतमध्ये आता शांतिगिरी महाराज आहेत, ते बाहेर आल्यानंतर या संदर्भात नेमकं काय बोलता हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र नाशिक लोकसभेचं केंद्रस्थान जे आहेत, केंद्रभागी आलेले होते ते म्हणजे शांतिगिरी महाराज, कारण शांतिगिरी महाराजांचा एक मोठा भक्त परिवार नाशिकमध्ये आहे आणि त्या भक्त परिवाराच्या मदतीने शांतिगिरी महाराज नाशिक लोकसभेच्या मैदानात आहे। आपण त्यांच्या रॅल्या बघितल्या, त्यांचा संपूर्ण प्रचार यंत्रणा बघितली। मोठ्या प्रमाणात एक भक्त परिवार त्यांच्या सोबत होता। आज सकाळपासून त्यांचे भगवाधारी जे भक्त आहेत त्यांना सुरुवातीला मतदान केंद्रांपासून लांब जाण्याचे आदेश जे आहेत ते देण्यात आले। ही घटना घडली नाही, तोच शांतिगिरी महाराजांनी जे सकाळी ईव्हीएमला हार घातला त्या सगळ्या प्रकरणामध्ये शांतिगिरी महाराजांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मी त्यांची प्रतिक्रिया तुषार जाणून घेण्यासाठी त्यांच्या कुटियाजवळ आलेलो आहे। त्यांचे काही साधक आपल्यासोबत आहे, मी त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करणार। महाराजांवर अशा पद्धतीचा गुन्हा जो आहे तो दाखल झाला, तुम्ही देखील महाराजांबरोबर सकाळी होता, नेमकं काय घडलं होतं तेव्हा? गुन्हा दाखल होण्याचं तसं काही कारण नाही मोठं। बाबाजी हे आध्यात्मिक गुरु आहेत, देव देश आणि धर्माला मानणारे आहेत। ते कुठेही जरी गेले तर त्या ठिकाणी प्रतिमा असेल, प्रतिमेचं पूजन असेल, कुठलाही काही शुभारंभ असेल, मसीन असेल, याचं पूजनच करत असतात, सगळ्यांचा सन्मानच करत असतात। कुठली निर्जीव वस्तू जरी असेल तर ती शुभ मानून तिचं पूजनच करत असतात। आज ह्या लोकशाहीमध्ये आता ही लोकशाहीचा जो उत्सव आहे, आज खऱ्या अर्थाने नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या लढतीमध्ये तिरंगी लढत या ठिकाणी होत आहे। तिरंगी लढत आहे, परंतु शांतिगिरी महाराजांवर जो काही गुन्हा दाखल झालाय त्याचं स्पष्टीकरण जे आहे ते शांतिगिरी महाराजांकडून येणं अपेक्षा आहे। त्यांचे साधक सगळे जे आपण दृश्यांमध्ये बघतो ही आहे शांतिगिरी महाराजांचे।